to the headlines, viewers. You're watching Times Now. I'm Meenakshi Upreti. Our top focus is the city of Mumbai, which plunged into total chaos yesterday. This in the name of language pride. We have been seeing for days altogether Raj Thakre's MNS and his associates who have been taking over the street to stage a protest over the Marathi language. Hundreds of MNS workers took to the streets of Mira Road to counter a stir organized by traders after a local shop owner was recently thrashed by MNS workers. This was to refusal over speaking of Marathi language. The political storm seems to have sent ripples through Maharashtra government just minutes after the Chief Minister criticized the MNS for holding a protest without any permission of one of its ministers, which was seen who actually ended up joining the protest site. Yes, you heard that right. It's the Maharashtra Minister, Pratap Sarnaik, not only joined the MNS protest but also criticized the state police for detaining MNS workers. महाराष्ट्र में किसी भी मोर्चे को इजाजत है, ये लोकतांत्रिक राज्य है, कोई भी मोर्चा निकालना चाहे तो परमिशन लेकर निकाल सकता है, लेकिन जब कोई परमिशन लेता है तो उसका रूट किस प्रकार से होना चाहिए। अगर रूट में कई ट्रैफिक के प्रॉब्लम्स है, अगर रूट में कोई ऐसी जगह है कि जहां पर स्टैम्पिड जैसी अवस्था हो सकती है, कुछ ऐसी चीजें होगी तो पुलिस रूट चेंज करने को कहती है। तो मैंने जब पुलिस कमिश्नर से पूछा तो पुलिस कमिश्नर ने मुझे कहा कि हमने उनको रूट चेंज करने के लिए कहा था, लेकिन वो एडamant थे कि हमको यही रूट लेना है, इसलिए पुलिस ने उसको नकारा है। आत्ताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री यांनी असं सांगितलं की आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो, फक्त रूट बदलायला सांगत होतो। मला स्पष्टपणे सांगायचं आहे की मोर्चाची परवानगी पोलीस द्यायला तयार नव्हते आणि जो रूट बदलण्याचा विषय आहे तो ते आम्हाला सांगत होते। घटना घडली मीरा रोडमध्ये, व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडमध्ये आणि आम्हाला सांगत होते मोर्चा काढा घोडबंदर रोडला। मला सांगा, मीरा रोड मधल्या घटनेचा घोडबंदरला कोणी मोर्चा काढता का? याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती, तुम्ही गुजरात्यांना परवानगी दिली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, आमच्यावर पण गुन्हे दाखल करायचे होते। आम्ही कोणी नाही म्हटलेलं तुम्हाला। मैं जा रहा हूँ मीरा भाईंदर, देखते पुलिस क्या करती है। आज जिस तरीके से मोर्चे को लेकर मैं जा रहा हूँ, पुलिस जो करे वो गलत करेगी।